इकडे कलागंधच्या इथे. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही गेलो होतो परळ वर्कशॉपला, म्हणजेच आपल्या लाडक्या चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला. आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी होती. आम्ही इकडे बघता बघता आम्हाला समजलंच नाही की मागून एक गणपती येते आणि हा खूप सुंदर अशी मूर्ती होती, मल्हार रूपातली. खूप छान वाटत होते ही मूर्ती बघताना आणि सगळेजण शॉट काढत होते. आम्ही पण तेच करत होतो, पण खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर अजून एक बाप्पा आला, हा होता चेंबूरचा लाडका आणि ह्याचं व्हिडिओ काढायला पण छान भेटले. आणि हा बाप्पा होता महादेव रूपामधला. जेव्हा हा बाप्पा आला ना, सगळीकडे नुसती गर्दीच गर्दी, कारण मागून चिंतामणीचं पण आगमन होणार होतं. आणि फायनली चिंचपोकळी चिंतामणीचं आगमन झालं. जसा बाप्पा बाहेर आला ना, सगळेजण नुसते व्हिडिओ काढायला, फोटो काढायला एवढे हे करत होते ना. आणि बाप्पा आपल्या मंडळाकडे जायला निघाले. यावर्षी चिंचपोकळीच्या चिंतामणीची थीम होती छावा. तर बाप्पाची मूर्ती ही शंभूराजांच्या रूपातली होती. आणि छावा मूवीमध्ये जेव्हा शंभूराजांचा राज्याभिषेक सोहळा होतो, तेव्हा शंभूराजे सिंहासनावर जाऊन बसतात, अगदी त्या पोझिशनमध्ये हा बाप्पाची मूर्ती आहे. आणि त्यानंतर अजून एक बाप्पा आलेला आहे मल्हार रूपातला. ही मूर्ती पण खूप सुंदर होती. काय सगळ्याच मूर्ती खूप सुंदर होते यार. येस, अजून एक बाप्पा आलेला आहे. आम्ही तिकडेच थांबलेलो आणि सगळे लाईनीमध्ये बाप्पा येत होते. आणि हा होता कुर्ल्याचा सम्राट. ह्या गणपतीचा व्हिडिओ एवढा मस्त आला आहे ना मला घ्यायला. खूप सुंदर, अगदी जवळून ही मूर्ती पाहता आली डोळ्याने आणि व्हिडिओमध्ये पण खूप छान दिसते. आणि त्यानंतर आम्ही गेलो करी रोड स्टेशनला आणि इकडे पण बाप्पांची नुसती लाईन लागलेली. हा एक बाप्पा बघा, हा पण मल्हार रूपातला होता. आम्हाला जास्त करून मल्हार रूपातच गणपती बाप्पा दिसले. आणि हा बाप्पाचं सिंहासन एवढं छान होतं ना, खूप छान मस्त वाटत होतं. आणि मी पहिल्यांदा गेलेली असं गणपतीच्या आगमनाला. एवढं छान एक्सपिरियन्स होता ना, खूप भारी वाटलं बघून. पाऊस पण पडला, पावसात पण भिजलो आम्ही जरा. या बाप्पाला पावसामुळे असं आणलं होतं. आणि हा होता मुंबईचा चिंतामणी. खूप मस्त मूर्ती होती ही, अगदी मोठी आणि तेवढीच सुंदर दिसायला. अगदी हळूहळू बाप्पा येत होते. हा गणपती बाप्पा बघा ना, खूप अगदी सुंदर ते रूप, अगदी हातामध्ये त्याच्या मोदक पण किती क्यूट दिसत होता. आणि भाई परफेक्शन म्हणजे काय तर हे, म्हणजे जोरदार वारा आणि त्यात बाप्पाचा शेला. आणि इकडे गणपती बघता बघता कधी चिंतामणीचं परत एकदा दर्शन झालं ना, आम्हाला कळलंच नाही. आम्हाला वाटलं नव्हतं एवढा लवकर बाप्पा येईल. अजून 2 गणपती बाप्पा, हे पण मस्त मस्त होते. अगदी सगळेच गणपती मस्त मस्त होते. हा गणपती बाप्पा विठ्ठल रूपातला एक होता आणि एक सिंहासनावर बसला होता. अगदी दोन्ही पण एका लाईनमध्ये जात. ही गणपती बाप्पाची मूर्ती एवढी मला थोडी वेगळी वाटली, काहीतरी युनिक असं. आणि हा होता कुलाबाचा सम्राट. ह्या गणपती बाप्पाचं वाहन पण मस्त होतं. आणि हा एक बाप्पा होता येत होता. ह्याला तर आम्ही असं समोरून असा व्हिडिओ काढला आहे या गणपती बाप्पाचे. तेवढ्यात मागून पण दुसराही गणपती आला. ते 2 गणपती एवढे सुंदर दिसत होते ना यायला. पहिल्यांदा एवढं जवळून आणि वरती बघायला पण खूप
हाईट होती बाप्पाची. येस, इथपर्यंतच व्हिडिओ होता. आवडल्यास नक्की लाईक करा.